याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता. संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्मगादिं. प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथम अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं. पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ती शारदा विश्वमोहिनी. नमिली मिया मनोजवं. मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी. स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथा वाचः सर्वस्वमतिपरिणामावधि गृणन्. ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देह निवासी पंचम वेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा मानवी जीवनामध्ये केलेला अट्टहास कोणत्या कामाला येत असतो त्याचं उत्तर सांगणारा अभंग. विठ्ठल कैलासवासी साळाप्पा धोंडीबा शिंदे यांच्या गंगा पूजनाच्या निमित्ताने गोड जीवनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीमान सुखदेव गंगाधर शिंदे, समस्त शिंदे परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी शिमूर गव्हाण यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आदरणीय वंदनीय आपल्या गावातील उत्कृष्ट कीर्तनकार माझे जीवलग मित्र बाळू महाराज यांनी फोनवरून संपर्क केला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गायनाचार्य अजित महाराज शिंदे असतील, एकनाथ महाराज काकडे असतील, महादेव महाराज कसपटे, अनंता महाराज सनपुरीकर, हरिभाऊ महाराज सोन्नेकर आणि वैष्णवा संगती ज्यांचं यूट्यूब चॅनल, आमचे सुजितजी पौळ, सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठाला. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा त्याचा एक दिवस मृत्यू होणार आहे. ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कितने सिंहासन चढ़ चले, कितने हो जंजीर. ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं तेरसं होणार आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. माणसाला कशाची गॅरंटी देता येईल? माणसाला माणसाची गॅरंटी देता येत. गाडीत बसून गावाला गेला तर गेला आणि वापस आला तर आला आणि जेवला तर घरासगिळी सत्ता नाही हाती. काय गॅरंटी आहे माणसाची? अहो बल्ब विकत घ्यायला दुकानात जर गेला तर दुकानदार म्हणतो 1 वर्षाची गॅरंटी. ह्याची काय गॅरंटी? काय माहित होतं अजित दादाला आता मी पुन्हा मुंबईला येणार नाही, पुन्हा आता दिल्लीला जाऊ शकणार नाही, माहित होतं का? पण काळाची नोटीस आली, संपलं महाराज. 66 वर्षे 6 महिने 6 दिवस पूर्ण झाले, कार्यकाळ संपला, काळाची नोटीस आली, जावं लागते. मग कोणी असू द्या, राजा असो का महाराजा असो, विठाला. मरण कोणाला चुकलं नाही हो, कोणी असू द्या, मरण चुकवता येत नाही माणसाला, नाही चुकवता येत. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा मरण चुकवता आलं नाही. आता याच्या पलीकडे काय सांगू? जगन्माता सीता जिची सून आहे, ब्रह्मांडाचा धनी श्रीराम ज्याचा पुत्र आहे आणि देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, त्या राजा दशरथाला सुद्धा मरण चुकवता आलं नाही. 4 पुत्र त्या काय वाजले स्वयंपाकाचे दशरथा अंतकाळी एकही नव्हता. अंतकाळाच्या वेळेस राजा दशरथाला पाणी पाजायला कोणी नव्हतं. ही देवाच्या बापाची अवस्था आहे. तुमच्या आमच्या बापाचं कुठे घेऊन बसला? विठाला कशाच्या बाबतीतही वशिला चालेल, मृत्यूच्या बाबतीमध्ये नाही वशिला चालत, नाही वशिला चालत. येथे नाही येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणून माणसानं 2 गोष्टीला कधी विसरायचं नाही. एक, मृत्यूला विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधीच विसरायचं नाही. तुम्ही आम्ही जरी मृत्यूला विसरलोत, तुम्ही आम्ही जरी काळाला विसरलोत, काळ विसरला नाही. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. काळ आपली सारखी वाट पाहतो, याचं किती शिल्लक राहिलंय, याचं किती शिल्लक राहिले, ते टपलेलाच आहे आपल्यावर. म्हणून बँकेचा हप्ता तुम्ही आम्ही जरी भरायला विसरलोत, बँकेचा साहेब आपल्याला विसरला नाही. त्या अगोदरच नोटीस पाठवते. जेनं जेनं लोन काढले त्याला विचारा ना, 3 दिवसांना अगोदर टेक्स्ट मेसेज पडते का नाही? हा भरा. तसं काळाची सुद्धा नोटीस येत असती. काय नोटीस येते? कानाजवळचा एक केस पांढरा झाला की मृत्यूची नोटीस
जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. कानाजवळचा केस पांढरा झाला की मृत्यूची नोटीस आली. आणि हे सरासरी कोणाच्या ध्यानात येत? हे ध्यानात आलं रामायणामध्ये फक्त राजा दशरथाच्या. कोणाच्या? एक दिवशी राजा दशरथानं आंघोळ केली, आरशात बघून डोक्यात मुकुट घालणार, तेवढ्यात राजा म्हणला, अरे माझ्या कानाजवळचा एक केस पांढरा झालाय, मला मरणाची नोटीस आली, मला जगून आता काय करायचंय? त्याच दिवशी दशरथ राजा रामाच्या हातात राज्य द्यायला तयार झाला. कधी? एक केस पांढरा झाल्याच्या आपला एक तरी काळा राहिलाय का? हा, पांढरे झालेले काळे करायलेत माणसं. तरी कारभार हातचा सुटते का? हा, अहो नियम आहे हो. आपल्या पायाची चप्पल मुलाच्या पायाला येऊ लागली की कोण्या बापांना हळूहळू हळूहळू प्रपंचाच्या बाहेर पडलं पाहिजे. हळूहळू देवाला विनंती केली पाहिजे, देवा बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा राहिलेलं आयुष्य मी परमार्थात घालवीन गड्या, अशी देवाला विनंती करीत जात जा माणसानं. ठरलेलं आयुष्य, कोणी 50 वर्षात जाईल, कोणी 40 वर्षातच जाईल, कोणी 60 वर्षात जाईल. भाग्य साळाप्पाचं किती 95 वर्ष वय होतं का? भाग्यवान माणसाचे एवढे दिवस जगत असते तो. आज 90च्या पुढं झाला, लय भाग्य लागायले विठाला. 100 वर्षात 2 पिढ्या झाल्यात. 100 वर्षात 2 पिढ्या झाल्या. त्याला कारण काय तुम्हाला माहिती का? माणसाला दिवस मोपून दिलेले नसते देवानं. काय मोपून दिलेले असते? श्वास मोपून दिलेले असते. काय दिलेले असते? श्वास. तुम्ही जेवढे श्वास जास्त लवकर खर्च करता का, तेवढं तुमचं आयुष्य कमी होतंय. तुम्ही तेवढे श्वास किती दिवसामध्ये खर्च करा. म्हणून हे जे व्यसनी लोक आहेत का जास्त, हे जास्त दिवस का जगत नाहीत? त्याचा श्वास जास्त होते. श्वास जास्त झाला की माणूस, म्हणून ते जुन्या काळामध्ये मोठमोठे योगी लोक होते का श्वास रोखून धरीत होते. 1400 वर्षे चांगदेव महाराज का जगले? त्याचा अभ्यासच त्यांनी केला होता. विठाला पण कोणी असू द्या, मृत्यूच्या बाबतीमध्ये मात्र वशिलेबाजी चलत नाही. तसं आता तुम्हाला शास्त्र सांगतो, तसं मरण काळ माणसाला 6 महिन्यानं अगोदर मरण कळत असते. किती दिवसानं? 6 महिन्यानं. तुम्ही म्हणता कसं कळत आहे? त्याचे लक्षण आहेत का? काही लक्षणं सांगतो तुम्हाला. 6 महिन्यानं अगोदर कसं कळत आहे? ऐकायचं असेल तर सांगतो, मग घाबरू नका. आणि घाबरले तरी तुम्ही आम्ही काय राहणार नाहीत, एक दिवस जाणार आहेत. भागवतामध्ये राजा परीक्षितीचा मुलगा जन्मंजय, आणि त्या जन्मंजयानं वैशंपायनाला विचारलं, महाराज मृत्यूचा कालावधी किती दिवसांना अगोदर कळतो? म्हणले, राजा मरण हे 6 महिन्यांना अगोदर कळतं माणसं. त्याचे काय लक्षण आहेत? म्हणले, लक्षणं सांगतो ऐक. सकाळी सकाळी सूर्याचा उदय झाला, स्वच्छ आकाश आहे, तू जर पूर्व दिशेला जर निघालास तर नैसर्गिकरित्या तुझी सावली पश्चिम दिशेला पडत असते. पण ती सावली दक्षिण दिशेला पडलेली जर दिसली, अशी विचित्र घटना ज्या दिवशी दिसली त्या दिवशीपासून समजून चालायचं 6 महिन्याला मृत्यू होणार. म्हणजे आणखीन काय लक्षण नाही? सकाळी सकाळी आंघोळ करायला बसला, बादल्याची बाटल्या जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी हे 2 खांदे आणि मधला छातीचा भाग कोरडाची कोरडा राहतो. असं ज्या दिवशी दिसलं त्या दिवशीपासून समजून चालायचं 3 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले आणखीन, गंगेच्या पात्रातून तुम्ही निघालात, उन्हाळ्याचे दिवस आहेत, स्वच्छ वाळवंट आहे, 1.5 फूट पाणी आहे, त्या पाण्यात डोकावून पाहिलं तर माणसाला माणसाचं प्रतिबिंब दिसतं. पण सगळं दिसतंय, हात पाय छाती पोट सगळं दिसतंय. मुंडकच जर दिसत नसल तर समजून चालायचं 1 महिन्याला मृत्यू. आता मला वाटायला उद्यापासून बरेच माणसं सावलीच बघतात काय की. थोतांड नाही हो हे,
खरं आहे. आणि हे जर खोटं असतं तर संताचे शब्द खोटे झाले असते ना. तुम्हाला एक अभंग म्हणून दाखवतो. त्या अभंगामध्ये ज्ञानोबारायानं मृत्यूचे लक्षणं सांगितली. तुम्ही घरी जाऊन त्या अभंग गाथ्यामध्ये बघा. आणि नसल गाता तर आता ऑनलाईनचा जमाना आहे, गुगलवर मोबाईल ते अभंग सर्च करा तुम्ही. ज्ञानोबारायाचा अभंग आहे. कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे नव दिवस. म्हणले कानात बोट घाला, मोबाईलच्या ऑपरेशन सारखा आवाज येते बघा, गुंग, नाद तयार होते. आणि असा जर माऊली म्हणले नाद जर नाही ऐकू आला, न दिसता जाणावे नव दिवस, डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस, भोयाच्या गाठी न दिसता जाना. हे जे भोयाचे केस आहेत का, भोयाच्या गाठी आहेत का, त्या प्रत्येक माणसाला दिसतात. बघा तुम्ही दिसायलात का नाही बघा बरं. पाय लागले बघायला नाही, दिसायला तर घाबरू नका. आणि जर भोयाच्या गाठी नाही दिसल्या, आयुष्याची गणना 5 दिवस समजून चालायचं, 5 दिवसात जाणार आहे. आणि आता शेवटचं लक्षण सांगितलं. नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसते म्हणले, आपलाच नाकाचा शेंडा आपल्याला दिसते. बघा तुम्ही दिसते का नाही. आणि नाही जर नाकाचा शेंडा दिसला, म्हणा त्याची दिनी राम सागरीचे अग्रन दिसता नयनी, म्हणा त्याची दिनी रामकृष्ण. नाकाचा शेंडा ज्या दिवशी आपल्याला दिसला नाही त्या दिवशी समजून चालायचं आता आजच्या दिवशी आपलं काही खरं नाही, समजून चालायचं. म्हणून मी रोज नाकाचा शेंडा बघतो मगच गाडीत बसतो, इमानदारीनं. काय खरं नाही महाराज. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ता अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, समा बुझ जाएगी ढलते ढलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कशाची गॅरंटी देता येईल माणसाला, माणसाची गॅरंटी देता येत नाही. म्हणून कधी ध्यानात ठेवा, 2 गोष्टीला विसरू नका गड्या. एक, मृत्यूला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. विठाला. तुकोबारायांना कळलं जीवनामध्ये काही खरं नाही. जीवनामध्ये केलेला फक्त परमार्थ कामाला येत असतो. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. गाव सोडलं, पाहुणे रावणे सोडले, सगळ्याचा त्याग तुकोबारायानं केला आणि भंडारे डोंगराव भजन करण्यासाठी गेले. तुकोबारायानं जगाला अगोदरच ओळखीलं होतं, हे पाहुणे रावणे कोणी कोणाचं नसते. आपलं बरोबर चाललं तर आपल्याला कोणी बी फोन लावित असते. एकदा का आपलं वाजलं मग लग्नाची पत्रिका बी कोणी देत नाही. 22 वर्षापूर्वी एक माणूस गरीब होतं, त्याला कोणीच विचारित नव्हतं. पण त्याच्याकडे जरासा पैसा आला, श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं ते आमचे पाहुणे. आदिगण मेलते का? पैसा आल्याच बरे झाले तू हे पाहुणे. समाजाचा स्वभाव आहे महाराज. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, नाही कोणी. जब लग अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करें अपना पैसा.
निकल गया तो कोई मीठा नहीं बोले, सब पैसे के भाई हो, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई हो, सब पैसे के भाई. पैसा आहे तोपर्यंत जग प्रेम करते गड्या, एकदा पैसा संपला जगात आपलं कोणी. अजित दादा गेल्याच्या नंतर बऱ्याच जणांना वाटलं आता पक्ष संपला. ना पक्ष संपला, ना राजकारण संपलं, ना निवडणुका थांबल्या. अरे घरातल्याच माणसानं तिसरा दिवस व्हायच्या अगोदर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कोण आहे जगात तुमच्या? सांगा कोण आहे जगात कोणी? राज्याचे उपमुख्यमंत्री गेले तर काही राहून जाऊ शकत नाही. अरे तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहे. कोणासाठी जगायला तुम्ही? कोणासाठी धडपड करायला तुम्ही? या जगामध्ये फक्त तुमचा देव आहे, देव सोडून कोणीच नाही, एवढं ध्यानात ठेवा. विठाल शब्द आहेत महाराज तुकोबारायाचे मोत्यासारखे. सोयरे धाईरे संपत्तीचे लोक आणि निर्वाणीचा एक पांडुरंग गडे आपला. जगात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ध्यानात घ्या. संत आणि भगवंत सोडून आपल्या जवळच पण नाही. विठाला हे कळालं जगद्गुरु तुकोबारायाला, कळालं. भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. गावात भजन करू लागले म्हणून गावातल्या लोकांना त्रास झाला. भजनाचा कुठं त्रास होत असते का? झाला म्हणले जाऊ द्या. मग पाटलानं आदेश दिला, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. माणसाला त्रास देणारी माणसं लांबचे नसते तर हे आपल्याच जवळचे असते. तर तुकोबाराय कोण कोपलं म्हणले? पाटीलच कोपला म्हणली. आणि पाटीलच होते ना स्वतः. कोण होते? पाटीलच होते ना. आणि आणखीन तुम्ही लक्षात घ्या, त्रास देणारे माणसं लांबचे नसतेच. इतिहास बघा बरं, कोणत्याही बरं राजकीय क्षेत्रच बघा, जाऊ द्या. राजकीय क्षेत्रात जेवढे जेवढे मोठमोठे माणसं होऊन गेले का त्यांच्या घात जवळच्याच लोकांना केला. इंदिरा गांधीला कोण मारलं? लांबचे आलते का गोळ्या घालायला? जवळचे अंगरक्षकानं गोळ्या घातल्या. राजीव गांधी बॉम्ब ठुला काय हारात. कधी कधी मला बी हे वाटते, हारात बॉम्ब घालून मारलो. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पत्न्या होत्या. एका धर्मपत्नीनं एकीचा होता राजाराम आणि एकीचा होता राजे संभाजी. राजगांधी मांजा पोराला भेटावी म्हणून तिनं जेवणात विष घातलं होतं. आता नंतर महाराजाला कळालं, ते पुढचा भाग झाला. पण मारण्याचा प्रयत्न कोण केला? घरच्यानं. रामाला वनवासाला पाठिलं काय? लांबच्या लोकांना पाठिलं होय? कोण पाठिलं? कोण? घरच्यानंच पाठिलं की हो. म्हणून लांबच्या पेक्षा जवळच्या पासून जरा जास्त सावध राहत जा. ते हिंदीमध्ये मैं नाही बघा, मतलब की दुनिया में कौन किसी का होता है, धोखा वही देता है जो अपना होता है. म्हणून हरलोच वाजायला ती. जाऊ दे, आवाज आलाय ना? ओके. सावध राहिलं पाहिजे. आणखीन एक शेर आहे बघा, हमें तो अपनों ने लूटा. राहू द्या पुढचा आता विठाला. जवळच्या पासून सावध राहायचं, जवळच्या पासून. तुकोबारायाला डोंगरावर काढून देणारे माणसं लांबचे नव्हते हो. जवळच्याच लोकांना काढून दिलं आणि डोंगरावर जाऊन तुकोबारायानं भजन केलं. काय भजन करायचे तुकोबाराय, आता काय सांगा.
हो कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. एके दिवशी भजन झालं. तुकोबाराय गावाकडे निघाले. बालपणचा लहानपणचा बालमित्र तुकोबारायला मंदिरापाशी भेटला. तुकोबाराय बोला, काय केलं म्हणले जीवनामध्ये तुम्ही? परमार्थ करता आला नाही, संसार धड करता आला नाही तुम्हाला. देवना संसार तुका दोहीकडे चोर. संसाराची राखरांगोळी केली, दिवाळं निघालं तरी तुम्ही म्हणलात बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळी पिढा गेली. बायको मेली तरी तुम्ही म्हणलात बाईल मेली मुक्त झाली. एवढं केलं कशासाठी? संसाराची राखरांगोळी केली, परमार्थ अट्टहासानं केला. परमार्थ अट्टहासानं केला कशासाठी? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मी अट्टहासानं भक्ती केली कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. तुम्ही आम्ही अट्टहास करतो आणि संत ही अट्टहास करतात. पण तुमचा आमचा अट्टहास खरं सांगा, संसारात आहे का परमार्थात आहे? संसारात आहे. अट्टहासानं संसार करतात माणसं, अट्टहासानं. पण अट्टहासानं केलेला संसार माणसाच्या बरोबर येत नाही. किती अट्टहास करा, किती हे जागची जागेवर राहणार आहे. परमार्थातला अट्टहास तुमच्या बरोबर येणार आहे. माणसं काही माणसं म्हणतात ना, आपल्यासारखा संसार कोणीच करू शकत नाही. अरे येडा आहे तू. तुझ्यापेक्षा पशु चांगले संसार करते. तर माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान पक्षाला दिलंय. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हे झाडावरचे पक्षी आहेत ना, त्याचा संसार माणसापेक्षा चांगला आहे. त्याचा संसार सांगू का? ऐका. ते बरं जाऊ द्या, संसार सोडून द्या. निसर्गाचा अंदाज सुद्धा माणसापेक्षा जास्त देवानं कोणाला दिलाय? पक्षाला दिलाय. या वर्षी किती पाऊस पडणार आहे डक साहेबाच्या अगोदर पक्षाला कळतंय. कोणाला? पक्षाला. का? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी खोपे करायला लागले की समजून चालायचं या वर्षी पाऊस काळ भरपूर आहे. आणि काटेरी झाडावर जर खोपे करायला लागले की समजून चालायचं या वर्षी दुष्काळ आहे. गड्या अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे कळतंय कोणाला? पक्षाला. याच्यानंतर संकती सुग्रण नावाचं पाखरू पाहिलं का? अहो त्याचं नावच सुग्रण आहे. पण या झाडावर खोपा बनवीत नाही ते. त्याची पसंतीची एवढी गोड आहे. झाड विहिरीच्या काठाला असावं, त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या. विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुग्रण पाखरू खोपा तयार करते. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. खोपा हिरवागार का दिसतंय? नवीन गवताच्या काड्यात 4 महिने पिलं त्याच्यामध्ये राहणार आहेत. 2 फुटाचा खोपा तयार करते, 1.5 फूट जागा वरी सोडते आणि खालच्या साईडला मध्ये जायचा दरवाजा करते. वरच्या साईडला काम केला नाही. त्याचं डोकं एवढं भारी आहे. वरून जर एखादा सरपटणारा साप फांदी फांदीनं जर आला, त्यानं जर पिलं खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडतो. हे कोणाचं डोकं आहे? सुग्रण पाखराचं. त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते. एक. पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, त्याचा चिखल करणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार. तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार, चमकणार काजवा नावाचं किडू पकडून नेणार आणि ते खोप्यामध्ये त्या चिखलात खुपसून देणार. रात्रभर पिल्याला ट्यूबलाईट सारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन. बसलेल्या कोण्या माणसाला एवढा संसार करता येते? होय, करता येते का? पक्षाचा संसार पाहिल्या कोण्यात माणसाने शहाणपणा करायचा नाही. मिले हुशार आहे म्हणून. काय कळत आहे आपल्याला डोंबलं? खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. पिलं निजली
किलनी जली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलावरी जीव जीव झाडाले टांगला खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. हे पक्षाचा संसार आहे. विठाला काय कळत महाराज आपल्याला, म्हणून संसार करू नये असं नाही, करावा, पण संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, अट्टहास करावा अट्टहास परमार्थामध्ये याजसाठी केला होता अट्टहास. मग शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबारायनं अट्टहास केला आणि इतरांना सुद्धा अट्टहास करायला लावला. एक तुम्हाला इतिहास सांगतो, इतरांना सुद्धा अट्टहास करायला लावला. तुकोबारायाच्या संगतीमध्ये कशाच्या निमित्तानं सहज काही काही माणसं गेले हो, पण त्याच्यामध्ये बदल झाला. कशा प्रकारानं घडू द्या संताची संगती. संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. इतरांना अट्टहास कसा करायला लावला ऐका. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. आता त्याला राजगुरू नगर असं म्हणायला लागले, कारण राजगुरू नावाचे देशभक्त त्या गावात होऊन गेलेले, म्हणून त्याला राजगुरू नगर असं म्हणतात. आणि त्या खेडच्या पश्चिम दिशेला एक कडूस नावाचं गाव आहे, आज बी येते. त्या कडूस नावाच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायाच्या काळात गंगाराम पंत मवाळ म्हणून एक व्यक्ती राहत होते. शेतकरी माणूस होता. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आपलं काम भलं आपण भले. आणि त्या गंगाराम पंताकडे एक म्हैस होती, दुभती म्हैस एवढं दूध द्यायची. त्या म्हशीवर सगळा संसार गंगाराम पंताचा चालायचा. एक दिवशी घडलं असं, अहो ती म्हैसच हरवली. आता हरवली का सुटून गेली का कोण सोडून दिली कोण ठाव. खेडेगावात लय चलत आहे आपल्या, एखाद्याचं बरोबर चाललं तर लोक सोडून द्यासारखी बी त्याला कमी करीत नाहीत माणसं. लय दूध देव लय देखून गेलं तर मग त्याच्यावरती काहीतरी करते ना, तिच्या सडातून तरी रक्त काढते. लय विचित्र लोक आहेत महाराज. विठाला काही का असं ना, म्हैस हरवली. आता म्हैस कुठं गेली असेल बाबा म्हणले. उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना होता. म्हैस शोधू लागली, म्हैस कुठं गेली. घरचे माणसं सगळेच म्हैस शोधाले. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पाहता 4-5 दिवस झाले, म्हैस सापडली नाही. म्हैस शोधता गंगाराम पंतांना ज्ञानेश्वरीची ववी आठवली. हिरव्या चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसल्याच्या नंतर पशु भांबवतात. मग आता म्हणले हिरवा चारा कुठं असेल, ते पंचक्रोशीत पाहू लागले. कोणाचं कडूळ खायला आलेलं आहे का, कोणा मक्का पेरलेली आहे का. ते पाहता त्यांची नजर त्या भंडाऱ्या डोंगरावर गेली. आणि त्या भंडाऱ्या डोंगराची दाट हिरवीगार झाडी पाहिली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, ते म्हणले आपली म्हैस भंडाऱ्या डोंगरावर तर गेली नसेल, जाऊ द्या म्हणले, बघायला काय हरकत आहे, जाऊन तर येऊ. आणि मग गंगाराम पंत मवाळ भंडाऱ्या डोंगरावर आले. तिथं म्हैस दिसली नाही. एका झाडाखाली बसून एक साधू भजन करू लागले. त्या साधूचं नाव आहे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. झाडाखाली बसले तुकोबाराय आणि तुकोबारायचं भजन सुरू आहे. खरं सांगू का, भजन हे एकांतातच पाहिजे. एकांतात केलेलं भजन एक तर देवासाठी असतं, नाही तर मग स्वतःच्या समाधानासाठी तरी असतं. तुकोबारायचं भजन, काय ताकद होती तुकोबारायच्या भजनाची. तुकोबाराय पुढं म्हणायचे, वृक्ष वेली तुकोबारायच्या पाठीमागं सूर आळवायच्या. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली
आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. सुंदर तुकोबाराचं भजन सुरू आहे. हो सुंदर सुरू आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, पण देहावर नाही तुकोबारात. नाठवोनी देह पायाचे चिंतन. तेवढ्यात हे माणूस तिथं गेला. कोण? ध्यान आहेत का तुम्ही? कोण? गंगाराम पंत मवाळ तिथं गेले. त्यानं पाहिलं, म्हैस दिसली नाही म्हणला गाड्या. कोणतरी महाराज झाडाखाली बसून भजन करायलेत. महाराज कुठले असते? जाऊ द्या म्हणला, कुठले का असं ना, महाराजालाच विचारू तुम्ही म्हैस पाहिली का? आता महाराज देहावरत नाहीत ना. महाराजापाशी आला, महाराजांना डोळे झाकलेले, भजन सुरू आहे. विठ्ठल 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 हाचे ते गोड लागे गोड लागे विठ्ठल हाचे ते गोड लागे गाता गीती. सुंदर भजन सुरू आहे. आता तेवढ्यात हे गेला आणि हे गेल्या म्हणलं, ओ महाराज, ओ महाराज. महाराज देहावर आले. महाराजाला वाटलं कोणीतरी साधक गड्या देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा आपल्या पोस्टवर आलाय, याला मदत करायला काय हरकत आहे. महाराजांना डोळे उघडे आणि महाराज म्हणले, बा साधका, तुझ्या साधनेत काही बाधा आली का रे? ते म्हणला, बा साधका, साधनेत बाधा? हे असं काय बोलायला लागले महाराज? अरे मग आलास कशाला? ते म्हणला, महाराज 5 दिवस झालं म्हणला म्हैस हरपली. कुठं गेली पतात नाही म्हणला. सगळी पंचक्रोशी पाहिली म्हणला, म्हैस सापडली नाही. डोंगराव आलो, मला वाटलं इथं तरी सापडन, पण इथं दिसली नाही म्हणला. तुम्ही भजन करायला दिसलात बा, मला वाटलं तुम्हालाच विचारावं, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजांना हाणून घेतलं. महाराज म्हणले, भल्या माणसा, गाव सोडून डोंगराव येऊन बसलो, मी काय म्हैस पाहण्यासाठी बसलो का रे? हा, आणि मला म्हशीच पाहायचे असते तर काय गावात कमी होत्या का? हा, मी म्हैस पाहण्यासाठी नाही, मी देव पाहण्यासाठी इथं आलो. आणि तुला बी सांगतो, भल्या माणसा, मानवी जीवन हे म्हैस पाहण्यासाठी नाही रे. देव पहा, मानवी जीवन हे देव पाहण्यासाठी. देव पहा. आतापर्यंत घामाघूम झालास, म्हशीसाठी प्रयत्न केलास, इथून पुढे देव पाहण्यासाठी प्रयत्न कर. देव पहावया करी मोसायास नधरी हे आस नाशिवंत. अरे जेवढा तू म्हशीचे शोध घेण्यासाठी प्रयत्न केलास ना, तेवढा जर देव पाहण्यासाठी प्रयत्न केलास तर देव असा पुढीच उभा राहील. त्याला थोडासा रागच आला. ते म्हणला, महाराज मी काय बोलायला लागलो, तुम्ही काय बोलायला लागले? माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला? हा, म्हैस पाहिली का सांगा. तुम्ही दुसरं भुसकटूक नाही लागले म्हणलं. देव पाहण्यासाठी प्रयत्न करण, असं करण, दम कर, हे मला कळत नाही का? म्हैस पाहिली का सांगा. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो म्हणला तर पुढे जाईल, नाही म्हणला तर मागं जाईल. तुम्ही दुसरंच सांगायला लागले म्हणला. महाराज म्हणले, गिराईक जरा खट्याळच दिसायले, पण जाऊ द्या म्हणले, आपल्यापर्यंत आले. पण महाराजाला पक्क कळालं, याला देवाचं सांगायला जा तर देव याच्या डोक्यात शिरत. देव याच्या डोक्यात का शिरत नाही? कारण याच्या डोक्यात म्हैस आहे. जोपर्यंत याच्या डोक्यातून म्हैस जात नाही, तोपर्यंत याच्या डोक्यात देव शिरत नाही. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर ह्याच्या डोक्यातून अगोदर म्हैस काढणं गरजेची आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यातून म्हशीच जात नाहीत. कीर्तनात बसले तरी जात नाहीत. म्हशीची पेंड, म्हशीची वैरण आणि म्हशीचं दूध. ते बीड जिल्ह्यामध्ये वामन भाऊ म्हणून संत होऊन गेले. वामन भाऊ एक जणाला म्हणले, का रे चल ना वारीला. ते म्हणला, महाराज वारीला आलो असतो, मग म्हैस कोणाला धारच काढू देत नाही म्हणला. महाराज म्हणले, काय 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 म्हणला? म्हैस कोणाला धार काढू देत नाही. महाराज म्हणले, मग उद्याच्याला तू जर तुझी म्हैस मेली तर मग काय करशील? खरंच त्याची म्हैसच मेली. दुसऱ्या दिवशी मेली. झेंडा घेऊनच दिंडीत आला. महाराज म्हणले, अरे म्हशीची धार कोण काढीन? ते म्हणला, महाराज तुमचे शब्द कसे खोटे होतील. काय झालं? म्हैसच मेली. महाराज म्हणले, बरं झालं मेली. ती म्हैस जर तुला पंढरपूरला येऊ देत नसल, ती म्हैस तुला जर वारी करू देत नसल, ती म्हैस जर तुला आळंदी पंढरपूरला येऊ देत नसल, परमार्थ करायला आडवी येत असेल, तर अशा म्हशी मेलेल्या बऱ्या. बऱ्याच म्हशी कीर्तनाला सुद्धा येऊ देत नाही.
मी म्हशीबद्दल बोलतोय. तुम्ही का हसायला? मग ती म्हैस 4 पायाची असो, मग तुम्हीच म्हणावं मी विठाल. तसं महाराज म्हणले याच्या डोक्यातून अगोदर काय काढावं लागेल आपल्याला? म्हैस काढावं लागेल. महाराज म्हणले काय म्हणणं आहे तुझं? काय नाही, म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले कुठंच बघू नको, घरी जाय, दारात म्हैस उभी. ते म्हणला महाराज 5 दिवस झालं पोटात अन्नाचं कण नाही आणि तुम्ही म्हणाले की दारात म्हैस उभी. अरे मी सांगायलो ना दारात म्हैस उभी आहे. ते म्हणला म्हैस जर नाही सापडली तर मग मी आणि तुम्ही येत म्हणला. हा मी बी याच भागातला आहे म्हणला. तुम्हाला काय वाटायला लागले? महाराज म्हणले नाही सापडल्या बोल ना, आधीच कशाला. पळतच घरी आलं की हो. घरी आलं तर दारात म्हैस उभी. बापरे. घरातल्या माणसाला विचारलं कुठं सापडली, कधी सापडी? अहो म्हणले सापडीत नाही. बघा ना म्हणले दारात म्हैस उभी आहे. मग तुकोबाराचा अधिकार त्याच्या लक्षात आला. अरे अरे अरे, ज्या महात्म्याच्या शब्दात म्हैस सापडू शकते त्या महात्म्याच्या शब्दात देव सापडू शकत नाही का? देव सापडू शकत नाही. अरे मला म्हणले होते महाराज म्हैस पाहण्यासाठी काय प्रयत्न करतोस, देव पाहण्यासाठी कर ना. मी जर म्हणलो असतो ना मला देव पाहायचा आहे महाराज, महाराजानं देव असा पुढी उभा केला असता. पुढी चुकलं म्हणला, माझं चुकलं म्हणला. संसारामध्ये किड्यासारखं बुडालोत म्हणला, काही उपयोग झाला नाही. कोणी या जगात आपलं नाही म्हणला. वैराग्यच प्राप्त झालं त्याला. आता राहिलेलं आयुष्य उरले ते हरी तुम्हा समर्पण. गेलं म्हणलं आयुष्य, पण जाऊ द्या म्हणला. हुशार होता ते म्हणला गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाहीत, पण राहिलेल्या आयुष्यात बदल करू शकतो. काही जणांचं पेण्यात गेलं असन, खाण्यात गेलं असन, मागचं बघू नका. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. वैराग्य प्राप्त झालं. ते घरच्या माणसाला म्हणला ह्या बघा आता ही म्हैस आणि तुम्ही. घरचे म्हणले तुम्ही. ते म्हणले तुम्ही ना आम्ही. आता समन मिटला. देव माझा मी देवाचा. आता चाललो म्हणला मी. आणि मग तुकोबाराकडे पळतच आलं. तुकोबारानं लांबून पाहिलं ते रडतच येऊ लागलं. महाराज म्हणले आपण दिलेले इंजेक्शनाचा परिणाम झाला गड्या. आपण दिलेलं सलाईन याला लागू झालो. सांगू लागलो तेव्हा धावू लागलो. यालय तर रडत यालय. हा म्हणले परिणाम झाला. पळतच आलं. महाराज म्हणले म्हैस सापडली नाही का रे? सापडली म्हणला महाराज. मग आता देव सापडून द्या ना. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजांना त्याच्यावर कृपा केली. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्यापदी पैसविले. महाराजांना त्याला आपल्या योग्यतेला आणलं. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला आणि तुकोबाराच्या अभंगाचा लेखक बनला. आज जे 4092 तुम्ही आम्ही अभंग वाचतो का, ते अभंग 2 महात्म्यानं लिहिले. बघा कोण? संताजी महाराज जगनाडे सुधुमरेकर आणि गंगाराम पंत मवाळ कडुसकर. त्या 2 महात्म्यानं अभंग लिहिले. आणि मग तुकोबारानं त्याला सांगितलं बाबा रे, माघ शुद्ध दशमीचा उत्सव तू तुझ्या गावात कर. आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव गंगाराम पंतानं स्वतःच्या वाड्यात गावात केला. तर आज सुद्धा माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यामध्ये देव येतो 2026ला सुद्धा. कारण माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यामध्ये देवाच्या पायघड्या उमडतात आबिरबुक्यामध्ये. आज सुद्धा मला सांगा हा अधिकार प्राप्त झाला कशामुळं? तुकोबाराची संगती केली. तुकोबाराने जसा अट्टहास केला तसाच येणं सुद्धा अट्टहास केला. आणि मात्र शेवटचा दिवस गोड झाला. शेवटचा दिवस शेवट तो भला माझा बहु गोड झाला. गोड शेवट. आता शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? अंतविधीला जास्त पब्लिक येणं म्हणजे शेवट गोड होणं आहे का? याचा आणि शेवट गोड होण्याचा सूत्रराम संबंध. मग शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाच्या वेळेस एकदा तरी देवाचं नाव येणं. ज्याच्या अंतकाळाच्या वेळेस एकदा रामकृष्ण हरी मुखाला आलं का त्यानं म्हणायचं माझा बहु
गोड झाला. आता अंतकाळाच्या वेळेस जर मुखाला नाव आलं तर किती फायदा आहे. ज्याचा मरताना जर एकदा देवाचं नाव मुखाला आलं ना, किती फायदा आहे सांगू. त्याला नेण्याकरता यमदूत येत नाहीत, मग त्याला नेण्याकरता विष्णुदूत येतात. निस्ता येत नाहीत, विमान घेऊन येतात. विमान घेऊन येतात आणि त्याला विमानात घेऊन निघून जातात. मला एक जणांना प्रश्न विचारला, ते म्हणला महाराज, म्हणलं काय, मरताना एकदा देवाचं नाव घेतलं एवढा मोठा फायदा आहे. म्हणलं हो. म्हणला मग हे तुमचं टाळ कुठून काय उपयोग आहे. म्हणलं काय झालं. मरताना एकदा म्हणू म्हणला आम्ही, काय रामकृष्ण हरी. ते इतकं सोपं नाही. ज्यानं आयुष्यभर नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काही केलं नाही, त्याला मरताना एकदा रामकृष्ण हरी येईल का नाही ह्याची गॅरंटी. आणि ज्यानं आयुष्यात कधी देवाचं नावच घेतलं नाही, त्याच्या मुखाला कसं येईल. येईल का त्याच्या मुखाला. नाही. अहो, विद्यार्थ्याला 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी त्याला वर्षभर अभ्यास करावा लागते, बरोबर आहे. त्याला चांगल्या मार्कानं जर पास व्हायचं असेल, अभ्यास 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 आणि अभ्यासच करावा लागतो, तेव्हा त्याला पेपर सोडवता येतो. तसं मृत्यूच्या वेळेस मृत्यूरूपी परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर आयुष्यभर त्याला परमार्थ परमार्थ आणि परमार्थच करावा लागतो, तेव्हा त्याला त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता येत असतं. अहो, हे संत उत्तीर्ण झाले का, जीवनात परमार्थ केला होता म्हणून माझा बहु गोड झाला. काय काय संताचं चरित्र सांगावं. आता इथं माझ्याकडे रिक्वेस्ट केली की तुम्ही शेणा महाराज सांगा. 10 मिनिटात सांगतो.